हाय मित्रांनो, तर या मित्रांनी बघा सुसाईड केलं. त्याचं कारण सांगतो मित्रांनो. लोन घेतला होता, लोन त्याला फेडता नाही आला म्हणून त्यांनी फाशी घेतली. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की जे कोणी लोन घेतं त्यांच्यासाठी खास करून. तर मित्रांनो, आपण जेव्हा लोन घेतो तेव्हा 10 वेळा विचार करा आपल्याला पेमेंट किती आहे. जर आपण जो लोन घेतो कुठल्या कामासाठी आणि ते जर काम आपलं सक्सेस नाही झालं तर कधी कधी आपलं लॉस पण होत असतो, त्याच्यामुळे ते पैसे कवर नाही होत. मग आपल्याला जो पेमेंट आहे त्याच्यामधून आपल्याला कवर होईल की नाही होईल त्या हिशोबानेच लोन घ्या. कारण तर मित्रांनो, आपण लोन घेता वेळेस बाकी विचार नाही करत आणि घेऊन टाकतो. जेव्हा आपला लॉस झाला आणि हप्ते भरायला पैसे नसतात, मग आपल्याला वरून प्रेशर येतो. प्रेशर आल्यानंतर मग दुसरा विचार नाही आपण करत. मग पैसे नाही म्हणून काय करणार, विचार हाच करतो की आपण फाशी घेऊ. आणि आपण पण मित्रांनो हे चुकीचं करतो का? कारण ह्या मित्रांनी काय, त्याच्या फॅमिलीमध्ये 2 लहान लेकरं आहेत, त्यांचा विचार नाही आपण करत. त्यावेळेस जेव्हा टेन्शन येतं पैसे कुठून आणणार, कसे आणणार, मग आपण त्या टेन्शनमध्ये डायरेक्ट आपण स्वतःचा विचार करून फाशी घेऊन टाकतो. पण मित्रांनो, त्याच्यावरती हे सोल्युशन नाही मिळत. त्याच्यावरती बसा, थोडा विचार करा काय करायचं, कसं करायचं. तुमच्या मित्रांकडे पण थोडंसं सांगा की बाबा असं आहे, थोडा प्रॉब्लेम आहे, थोडं मला हेल्प करा. पण सुसाईड करू नका. जरी कोणी नाही मदत केली तर अशा वेळेस खास करून सांगतो, दारू पिऊ नका. कारण दारू पिऊन आपलं वाटतं हा टेन्शन आहे, मग दारू जर पित असेल त्याच्यामध्ये आपण बरबादच होतो का? कारण त्याच्यामध्ये जे पैसे थोडे असतात ते आपण हा विचार करायचे की कसे फेडता येतील त्याच्यावरती विचार करा. कारण तर मित्रांनो, असे 2-3 आले होते आपल्याकडे PM साठी. तर लहान लेकरं असतात तर असा खराच. कारण तर आपले जे मुलं असतात ते लहानाची मोठी करायचं आपल्यालाच असतं, त्यांना शिक्षण घडवायचं असतं. आणि जर त्याच्यामध्ये जर मेन वडील नसतील तर मुलांचं वाटोळं होऊन जातो. त्यांचं पूर्ण आयुष्य खराब होतं. कारण त्यांना शिक्षणच नाही मिळालं तर ते मुलं वायाच जाणार. वाया म्हणजे कसं मित्रांनो, त्यांना जर शिक्षणच नाही तर मग ते याच्याबरोबर त्याच्याबरोबर फिरणं, ते मुलांना तर याच्याबरोबर फिरणं त्याच्याबरोबर फिरणं, त्यांना संगत पण वाईट लागते. त्याच्यामुळे असं कृपा करून करू नका. आणि लोन घेताना 10 वेळा विचार करा आणि नंतरच घ्या, नाही तर आपली